ढकल पडते. अशा वेळी सुंदर असं देवीवरचं गीत सादर केलं. त्यांच्या गोड मंजूर आवाजात आणि त्यांनी दोघींना संस्कृती पण संस्कृतीचं डबल नाव घेतलं. त्यांनी जो अर्थ सांगितला की माय भवानी तुझे लेकरू, सध्या म्हणजे आपल्या इथं जे अध्यात्माच्या गोष्टी आपण करतो आणि खरं तर अध्यात्माला जी नवीन पिढी पाहिजे, पण त्याच्याऐवजी आपल्याकडे असा समज असतो की आध्यात्मिक गोष्टी ज्या असतात त्या म्हाताऱ्या लोकांनी, ज्यांचं आता संसारातलं संपलेलं आहे, वय वगैरे निघून गेलेलं आहे किंवा व्यवसायातून निवृत्त झालेले आहेत, अशाच लोकांनी अध्यात्माकडे झुकावं. पण तसं नाहीये. जेवढे सुशिक्षित तरुण असतील त्यांनी देखील अध्यात्माच्या गोष्टी आणि विशेषतः आपल्या हिंदू धर्माच्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर फायदा होईल. कारण इतर अनेक धर्माच्या गोष्टी त्यांच्या मुलांना घरी पालक असतील किंवा त्यांचे नातलग असतील हे लहानपणापासून शिकवतात. पण आपलाच एकमेव धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये आपण स्वतःच त्याला महत्त्व देत नसल्यामुळे इतर लोक त्याला महत्त्व देत नाही आणि आपल्या लेकरांना आपल्या धर्माचं महत्त्व माहीत नसतं. खरं तर हिंदू धर्माला सर्वात चांगलं जे एक बेस असतो, पाया, कारण कोणताही धर्म हा एका पायावर टिकून असतो आणि धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक जीवन जगण्याची पद्धत असते. ते कशा प्रकारे कोणी जीवन जगावं, काय करावं, हा धर्म सांगत असतो. आणि ह्या हिंदू धर्माला जो पाया आहे तो सत्याचा आणि विज्ञानाचा आहे. परंतु आपल्यापासून अनेक वेळा विज्ञान सांगितलं जात नाही. बऱ्याच वेळेला जे सांगतात अध्यात्माच्या गोष्टी त्यांना विज्ञान माहीत नसतं याच्या मागचं, किंवा त्यांची सांगायची इच्छा नसते किंवा त्यांनी सांगितलेलं आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता जे आशावाहिनींनी संस्कृतीनं जे आता जे गीत सादर केलं त्याच्यामध्ये देवीला ते आई म्हणून सांगतात. सध्या विज्ञानाने खूप प्रगती केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी गुगल चालू करतं, पण जगातली सगळ्यात मोठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण असेल तर ती आई असते. कारण आपण जेव्हा जेवायला बसलो आणि समजा आई वाढत असेल आणि आपल्या भाजीमध्ये किंवा वरणामध्ये मीठ कमी असेल आणि आपण पहिला घास घेतला तर आईला लगेच समजतं की ह्याच्यामध्ये काय कमी येते. लगेच ती समोर मिठाचा डबा करते किंवा मीठ टाकते. ह्याच्यापेक्षा मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुसरं काय असू शकतं. एखाद्या लेकराची भावना किंवा एखाद्या लेकराच्या मनात काय चाललंय ही आईच सांगत असते. कारण न बोलताही तिला बऱ्याच गोष्टी समजतात. मग एवढं मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या भारतीय संस्कृतीनं, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनं देवीला सुद्धा आईच्या रूपामध्ये मानून दिलेलं आहे. जी ही नवचैतीची आपण पूजा करतो, ह्या नवचैतीची पूजा करण्यामागचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, मुळात नवचैती म्हणजे काय, का करतात ते, याच्या मागचं कारण आहे का, विज्ञान आहे का काही, का अशाच प्रकारे ह्या गोष्टी केल्या जातात. सर्व इतर लोक करतात म्हणून आपण करतो, किंवा याच्या पाठीमागचा खरा गर्भित अर्थ काय आहे ही जर गोष्ट आपण जाणून घेतली तर याच्यामधलं महत्व किंवा या गोष्टीची जी महत्ता असते ही आपल्याला लवकर समजून येईल. नवचंडी म्हणजे दुर्गा देवीचे 9 रूपांची पूजा असते. दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा आपण का करतो तर देवीचं हे जे रूप असतं ह्याला आपण आदिमाया, आदिशक्ती म्हणतो. श्रीकृष्णाने सुद्धा त्यांच्या ज्या लीला केलेल्या होत्या हे आदिमायेच्या भरोशावर किंवा आदिमायेच्या साह्यानेच केलेल्या होत्या. कारण हे जे जग आहे हे संपूर्ण जगच मायाजाळ आहे. याच्यामध्ये येणारा प्रत्येक जीव जर त्याला अध्यात्माची कास नाही धरली तर तो याच्यात गुरफटून जातो. अध्यात्म हे माणसाला कशा प्रकारे जीवन जगताना सत्कर्म करत राहावं हे सांगत असतं. सत्कर्म करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट दान धर्म केली म्हणजे सत्कर्म आहे असं नाही. समोरच्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे त्याचं जर दान तुमच्याकडनं गेलं तर तो दान झालं. समोरच्याला भूकच नाही, तुम्ही त्याला जेवण दिलेले तर ते दान म्हणता येणार नाही. तुमच्याकडे जे भरपूर आहे ते देणं म्हणजे दान नाही, तर समोरच्याला ज्याची गरज आहे ते देणं म्हणजे दान. आणि ते तुमच्याकडे किती प्रमाणात आहे, तुम्ही ते कसं देता याच्यावर तुमच्या दानाचं महत्त्व अवलंबून असतं.
नवचंडीची पूजा करताना जे देवीचे 9 रूप आहे त्या 9 रूपांची पूजा केली जाते. याच्यामध्ये चंद्रघंटा, कात्यायनी, कुष्मांडा, ब्रह्मचारिणी, सिद्धिदात्री, त्यानंतर चंद्रघंटा, अशा प्रकारे महाकाली, अशा प्रकारे हे देवीचे सर्व रूप हे पूजले जातात. याचा हेतू काय असतो की जो कर्ता असतो त्या कर्त्याच्या जीवनामध्ये जर काही चढ उतार येत असतील, कुठं नैराश्याची भावना येत असेल किंवा कुटुंबामध्ये कलह असेल, व्यापारामध्ये यश येत नसेल, एखाद्या गोष्टीत मन लागत नसेल, तर ही नवचंडीची पूजा करतात. ही पूजा करताना हा यज्ञ स्वरूपातली पूजा असते. ही यज्ञ स्वरूपातल्या पूजेमुळे घरातलं वातावरण देखील शुद्ध होऊन जातं. कारण यज्ञामध्ये संविधा म्हणून ज्या ज्या गोष्टी अर्पण करतो त्या सर्व गोष्टींना काहीतरी विज्ञानाचा बेस आहे. त्या विज्ञानाचा पाया असल्यामुळं घराची आपसुकच शुद्धी होत राहते. मन प्रसन्न होतं की घरात आपण एखादं धार्मिक कार्य केलेलं आहे, एखादी गोष्ट आपण घरात चांगली करतो, 4 लोक जमा होतात आणि आपल्याकडून एक आपल्या धर्माचं किंवा एका पूजेचं एक कार्य पार पाडलं जातं. जे काही आयुष्यामध्ये चढ उतार आलेले असतात याच्यामध्ये पुढच्या आयुष्यामध्ये खंबीरपणे कसं उभं राहावं ह्याच्यासाठी जी लागणारी मानसिक शक्ती असते, ही सर्व काही मानसिक शक्ती या पूजेद्वारे आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून बरेचसे लोक हे नवचंडीची पूजा करतात. त्या नवचंडीच्या पूजेमध्ये अजून एक फायदा होतो की आपसुकच आपल्या घराची ग्रहशांती होऊन जाते. ग्रहशांती कशा प्रकारे होते की जे आपल्या अध्यात्मामध्ये राहू आणि केतू हे जे 2 ग्रह अशुभ मानलेले आहेत, तर ह्या 2 अशुभ ग्रहाची शांती ही त्या नवचंडीच्या पूजेमधून होते. आणि त्याच्यामुळं आपलं घर देखील ग्रहशांती ही आपोआपच त्या नवचंडीच्या माध्यमातून, नवचंडीच्या पूजेच्या माध्यमातून होऊन जाते. अजून व्यवसायातली प्रगती असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल, समाधान असेल, आर्थिक उन्नती असेल, अशा सर्व गोष्टींसाठी ही पूजा लाभदायक आहे असं मानलं जातं. या पूजेसाठी आपण चंडी मातेची जी पूजा करतो, चंडी माता म्हणजे राक्षसाचा नाश करणारी. राक्षस म्हणजे काय की आपल्या वाटेमध्ये येणारी जी संकट आहेत, ज्या अडचणी आहेत किंवा आपल्यासोबत असणाऱ्या काही व्यक्ती असतात, दृश्य स्वरूपात असतात, अदृश्य स्वरूपात असतात, त्यांच्या कोणत्या गोष्टींमुळे किंवा वागण्यामुळे आपल्याला त्रास होत असतो आणि आपण त्या त्रासातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. कारण आपण ज्ञानेश्वरीमध्ये देखील म्हणलेलं आहे, दुरितांचे तिमिरे जावं, विश्वस्त धर्म सूर्य पाहावं. आपल्याला हे जे ज्योतिर्गमय करायचं आहे, म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे, चांगल्या गोष्टीकडे जायचं आहे, वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे. मनावर आलेलं संकट किंवा मनावरचे वाईट विचार हे झटकून टाकायचे. त्यासाठी ही नवचंडीची पूजा आपल्याला साथ देत असते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अगोदर महत्व दिले पुरुषांच्या, पण थोड्या काही इतर गोष्टींच्या म्हणजे बऱ्याच वेळेस भारतावर आपल्या आक्रमण इतर संस्कृतीचं झालं, इतर देशांचं झालं, त्यामुळे कुठेतरी स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी म्हणा किंवा स्त्रियांना त्या लोकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी म्हणा, म्हणून थोडंसं प्रमाण स्त्रियांना घरात ठेवण्याचं वाढलं. परंतु कोणतीही देवी देवता जर आपण पाहिली तर कोणताही देव त्याच्या पत्नीशिवाय म्हणजे देवीशिवाय नाहीये. आणि आपण जेव्हा देवाचा जयघोष करतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याच्या पत्नीच्या नावानेच आपण त्याचा जयघोष करतो. जसं आपण म्हणतो की नमो पार्वती पते हर हर महादेव, म्हणजे महादेवाला नमस्कार तर आहेच, पण कोणत्या महादेवाला? जो पार्वतीचा पती आहे त्याला. आपण राधा कृष्ण किंवा राधा दामोदर, राधा गोविंद असं म्हणतो, कुणी कृष्ण राधा म्हणत नाही. म्हणजे इथं सुद्धा महत्व त्या स्त्रीलाच दिलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेस देवांना, राक्षसांना किंवा असुरांना मारणं शक्य नव्हतं त्या वेळेस देवीला रूप घ्यावं लागलं होतं. कारण स्त्री एवढं कणखर कुणीच नसतं. संस्कृत मध्ये अशी एक म्हण आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं, स्त्रीचं पूजन होतं, त्याच ठिकाणी देवता सुद्धा रममाण होतात. राक्षसाचा नाश करणं देवांना सुद्धा ज्यावेळेस जमलं नाही त्यावेळेस देवीला रूप घ्यावं लागलं. महिषासुर मर्दिनी आपण उगीच म्हणत नाही, कारण महिषासुर सारख्या राक्षसाचा नाश करणं देवाला शक्य नव्हतं, म्हणून देवीला रूप घ्यावं लागलं. त्यानंतर रक्तबीज सारखा एक राक्षस होता. त्या रक्तबीजच्या कथेमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्या रक्तबीजाचा नाश करण्यासाठी महाकालीला प्रकट व्हावं लागलं. आणि त्याच वेळेस विज्ञानाचं एवढी डेव्हलपमेंट होती, म्हणजे विज्ञान एवढं भारतीय संस्कृतीमध्ये पुढे गेलेलं होतं की आज आपण अनेक गोष्टी, अनेक अवयव आर्टिफिशियली म्हणजे शरीराच्या बाहेर जाऊन तयार करतो.
रक्त अजून विज्ञानाला तयार करता आलं नाही, रक्तातले घटक वेगळे करता येतात. एखाद्याला रक्त कमी पडलं तर दुसऱ्या व्यक्तीचं रक्त घेऊन आपण ते रक्त देऊ शकतो. परंतु रक्तबीज असा राक्षस होता की त्यानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्येमधून त्यानं असा वर मागून घेतला की तो अमर झाला पाहिजे. परंतु त्याला अमरत्व देता येत नव्हतं, कारण अमरत्व कोणालाच नव्हतं प्राप्त होत. त्यामुळे त्याला दुसरं वर मागण्यास सांगितलं. तेव्हा त्यानं सांगितलं की ज्या ज्या वेळेस कुणी त्याचा नाश करल, वध करल आणि त्याच्या अंगातनं जे काही रक्त बाहेर पडेल त्या प्रत्येक थेंबापासून दुसरा एक रक्तबीज तयार व्हायला पाहिजे. रक्तसुराचं नाव रंभासुर होतं. रंभासुर म्हणजे त्याच्या भेटलेल्या वरामुळं त्याचं नाव रक्तबीज झालं. तर हा रक्तबीज सर्व तो पृथ्वीवर उन्माद घालू लागला, सर्व देवतांना नाश करू लागला, त्रास देऊ लागला आणि चांगल्या गोष्टी होम हवन यज्ञ ऋषी मुनी जे होते, सामान्य लोक होते, त्यांच्यावर तो आक्रमण करू लागला. आणि त्याची अशी लालसा, कारण माणसांना काय होतं, लालसा एकदा लागली की तो माणूस बाहेर नाही पडू शकत. कारण कोणत्याही गोष्टीचं जे दुःखाचं मूळ कारण येतं ते लालूच असतं. एखाद्या गोष्टीची आपल्याला जर लालसा लागली तर ती गोष्ट आपल्यापासून त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी आपण जवळच्या गोष्टीचा त्याग करत राहतो, चांगल्या गोष्टीचा, आणि त्या लालसेच्या मागे जातो. विज्ञानामध्ये सुद्धा असेच आहे. रक्तबीज जसं ज्याप्रमाणे वाढत गेला त्याप्रमाणे त्याचा नाश करणं अवघड होऊ लागलं. आणि मग सर्व देवतांनी जाऊन ब्रह्मदेवांना विनंती केली की रक्तासुराचा त्या रक्तबीजाचा नाश कसा करावा. त्यावेळेस ब्रह्मदेवांनी सांगितलं की रक्तबीजाचा नाश करणं यासाठी तुम्हाला आधी मायेची तपश्चर्या करावी लागेल, कारण त्यांच्याशिवाय रक्तबीजाचा नाश कोणी करू शकत नाही. मग रक्तबीजाने त्याचा नाश करण्यासाठी सर्व देवतांनी आधी मायेची उपासना केली आणि देवी प्रकट झाली. अनेक दिवस हे युद्ध त्यांचं चाललं, पण देवीलाही अडचण आली. प्रत्येक वेळेस देवी ज्या वेळेस रक्तबीजाला मारत होती त्या वेळेस रक्तबीज मरत होता, परंतु त्याच्या रक्ताचे जेवढे थेंब पडले तेवढे परत अजून रक्तजीव तयार होत होते. ते रक्तबीज जेवढे तयार झाले की पुन्हा देवीलाही समजत नव्हतं की आपण काय करावं. त्यावेळी महाकालीनं पूर्ण रक्तबीजाचं रक्त, बऱ्याच वेळेस आपण फोटो पाहतो की महाकालीच्या हातामध्ये ते कवच असतं कुंड आणि त्याच्यामध्ये ते रक्त पिलेलं दाखवतं. बऱ्याच लोकांना वाटते की आमची देवी देवता काही रक्त पित होते का, पण त्यावेळेस ती आवश्यकता होती. म्हणून महाकालीनं एक कथा असं सांगते की ते रक्तबीजाचं पूर्ण रक्त पिल्यामुळे ते रक्त काही खाली पडलं नाही आणि त्याचा नाश झाला. दुसरी कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की ते रक्तबीजाला खाण्यासाठी देवीनं तोंड उघडलं आणि तोंड पूर्ण जबडा मोठा करून काली देवीनं खाल्लं, परंतु त्यानंतर देखील काही थेंब खाली पडत होते आणि त्याच्यापासून रक्तबीज परत तयार होत होते. मग त्यावेळेला देवीचा क्रोध एवढा वाढला आणि एवढी तप्त झाली देवी त्या रागाच्या भरामध्ये. कारण बऱ्याच वेळेस आपलंही असं होतं की एखादी गोष्ट आपण चांगली करत राहतो, पण ती चांगली गोष्ट करता करता त्याच्यामधनं जे आपल्याला साध्य करायचंय, ज्या गोष्टी दुसऱ्या मिळवायच्या त्या साध्य होत नसतील तर ते चांगल्या गोष्टी करताना आपला स्वतःवरचा संयम ढासळतो. अशाच प्रकारे देवीचा देखील संयम ढासळला आणि तिच्या अंगातली उष्णता खूप वाढली. एवढी उष्णता वाढली की देवीला स्वतःला शांत ठेवता आलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की देवीची उष्णता तिच्या अंगातून पूर्ण लावारस बाहेर पडू लागला आणि ज्या ज्या ठिकाणी रक्तबीजाचे रक्त पडले होते त्याच्या सर्वावर त्या रक्तावर देवी पाय देऊन जाऊ लागली. त्याच्यामुळे ते रक्त जळून जाऊ लागलं आणि रक्तबीजाचा नाश होऊ लागला. परंतु त्याच क्षणाला देखील सर्व तो पृथ्वीवर देखील आग लागत होती. आता ही आग थांबवायचं कुणी हा मोठा प्रश्न पडला, कारण कोणत्याच देवासमोर देवी आता ऐकत नव्हती आणि तिचा राग पराकुटीला गेला होता. तो राग शांत करण्यासाठी सर्व देवतांनी परत ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानी परत त्यांना शंकराकडे जायला सांगितलं. आणि मग शंकरांना देखील कळालं नाही काय करावं. मग त्यांनी एकच उपाय शोधला आणि ते सरळ देवीच्या समोर गेले आणि त्यांनी लोटांवर घातलं, ते खाली झोपले. देवीला भान राहिलं नाही त्या रागाच्या भरात की आपण काय करतो आहोत. देवीने एकदम तिचा पाय उचलला आणि शंकराच्या छातीवर ठेवणार, कारण शंकर खाली झोपलेले होते. बऱ्याच फोटोमध्ये देखील दाखवलं आहे की देवीनं शंकराच्या छातीवर पाय ठेवलेला आहे. त्या ठिकाणी देखील अनेक माहिती नसलेल्या लोकांकडून हिंदू धर्माविषयी आपल्याला सांगितलं जातंय की देवी तिच्या शंकराच्या म्हणजे नवऱ्याच्या छातीवर पाय देते. तर ती त्याच्या मागची कथा ही आहे की ती शांत होत नव्हती. तिने एकदम पाय उचलला आणि शंकर भगवान खाली येऊन झोपले. त्या क्षणाला देवीला समजलं की आपला पाय हा शंकरावर पडतोय आणि तिचा राग आणि क्रोध हा शांत झाला.
अशी ती त्याच्या मागची कथा आहे. अशा प्रकारे रक्तबीजाचा हे केलं, नाश केलेला आहे देवीने. म्हणजे आयुष्यात आपण जगताना आयुर्वेद सांगतं की माणसामध्ये तिन्ही प्रकारचे गुण असतात: रज, तम आणि सत्व, वात, पित्त आणि कफ. हे तीन दोष देखील म्हणलं जातं, तीन गुण देखील म्हणलं जातं. आणि हे तिन्ही दोष असतील किंवा गुण असतील, हे जर व्यवस्थित राहिले तर शरीर शुद्ध आणि स्वच्छ राहतं. नुसतंच आपल्याला सत्वगुणाचा असून जमत नाही, किंवा तमोगुणाचा असून जमत नाही, किंवा रजगुणाचा असून जमत नाही. तिन्ही प्रकारचे गुण कसे असतील याच्यावर आधारलेली ही नवचंडीची कथा आहे. महाकालीमध्ये तमोगुण जास्त होतं, पण ते शांत करण्यासाठी तमोगुण, कारण चांगलं कार्य करत असताना देखील जर तमोगुण पण अंगात असेल तर चांगलं कार्य करता करता तुम्ही स्वतः देखील वाईट होत राहतात आणि त्याचा इतरांना त्रास होतो. हे तमोगुणाचं प्रतीक आहे. म्हणून तमोगुणाला कशा प्रकारे कंट्रोल करावं हे देखील या कथेमधून सांगितलं आहे. सत्वगुणाची परीक्षा जेव्हा आपण घेतो त्यावेळेस भिगुर नावाचा जो राजा होता, आणि त्याच एका राज्यामध्ये ऋषींनी सांगितलेली कथा असते, त्याच्या राज्यामध्ये एक व्यावसायिक सुद्धा होता, वाणी. तर हे राजाकडचं सर्व राज्य त्याच्या सेनापतींनी, त्याच्या सोबतच्या लोकांनी छळ कपट करून सर्व राज्य हिसकावून घेतलं आणि स्वतःच राजे झाले होते आणि राजाला राज्यातून बाहेर काढलं होतं. त्या व्यावसायिकाचं असंही झालं होतं. त्या व्यावसायिकाने आयुष्यभर कष्ट केले, पैसा कमवला, परंतु ज्यांच्यासाठी हा पैसा कमवला, कष्ट केले, त्याची मुलंच त्याला विचारत नव्हती. हे दोघंही परेशान झाले आणि ऋषींकडे गेले. तेव्हा ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे हिंस्र पशु देखील होते, परंतु हे सर्व एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहत होते. त्यावेळेस राजाला आणि त्या वाण्याला प्रश्न पडला की हे असं सर्व एकत्र येऊन कसं काय राहतात? आम्ही एवढे माणसं असून देखील आमच्यावर ह्या गोष्टी का नाही? मी एवढं राज्य केलं, चांगलं राज्य कमवलं, राजपुत्र आहे, सगळं आहे, पण आज माझ्याच राज्यातून मला बाहेर जावं लागलं. ही राजाची खंत होती. एवढं चांगलं करून सुद्धा मला बाहेर का जावं लागलं? वाहण्याचा त्या व्यावसायिकाचा देखील तोच प्रश्न होता की मी आयुष्यभर कष्ट करून कमाई करून एवढा पैसा कमवला, पण हा पैसा काही वाया गेला माझा, कारण माझ्याच मुलांनी ज्याच्यासाठी पैसा कमवला त्यांनीच मला घराच्या बाहेर काढलं. मग ही वेळ काय आहे? त्यावेळेस त्या ऋषींनी त्यांना सांगितलं की तुमच्यावर जी गोष्ट घडलेली आहे, ही जी गोष्ट आहे, एकतर हा प्रारब्धाचा भोग आहे, तो भोगावा लागणार, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यावर महामायेचं जे आवरण आहे, हे मायेचं आवरण काढल्याशिवाय हे शक्य नसतं. म्हणून त्यांनी त्यांना देवीचं गोष्ट सांगितली आणि अशा प्रकारे सत्वगुणामध्ये कसं राहावं हे महासरस्वतीचं त्यांनी त्यांना गोष्ट सांगून त्यांच्यावरची जी त्यांच्या चिंतेचं वातावरण होतं ते दूर केलं. या नवचंडीच्या पूजेमध्ये काय करतात, तर नवचंडीच्या पूजेमध्ये भगवान गणेश, शंकर, नवग्रह आणि नवदुर्गा यांचं पूजन होतं आणि या पूजनाच्या माध्यमातून नवचंडी चालू करतात. याच्यामध्ये सप्तशती जप असतो. आपण देवीच्या आरतीमध्ये म्हणतो सप्तशती जप हो महावने सद्भक्ती करुणी हो, षडरस अन्य नैवेद्यासी आरती येरी भोजनी हो. म्हणजे आपल्या आरतीच्या संग्रहामध्ये देखील सांगितलं आहे की जेवण करताना आपल्या शरीरामध्ये 6 रसांचं अन्न गेलं पाहिजे, तर ते जेवण परिपूर्ण होतं. आणि त्यालाच नैवेद्य म्हणून म्हणले आहे, कारण शरीराला जर मंदिर समजलं तर आपण जे अन्न खातो ते नैवेद्यच असतं. शरीर मंदिर, आत्मा देव, मग आपण जे खातो अन्न ते नैवेद्यच असतं. मग ते नैवेद्य म्हणजे ते जे अन्न आहे ते 6 रसांनी, षडरस अन्ने म्हणजे 6 रसांनी भरलेलं पाहिजे. आंबट, गोड, तिखट, कडू, खारट या सर्व गोष्टींचा समावेश अन्नामध्ये असला पाहिजे. आणि हे जर सर्व गोष्टीचं बॅलन्स राहिलं तर आरोग्य नीट राहतं. आपण फक्त आरतीची तेवढी ओळ वाचतो आणि विषय सोडून देतो, पण ते खरंच काय आहे? षडरस अन्ने नैवेद्यासी आरती येरी भोजनी हो. म्हणजे तसल्या प्रकारचं अन्न आपण रोज खाल्लं पाहिजे. 6 रसयुक्त अन्न असलं पाहिजे. कडू आणि गोड या दोघांचा देखील समावेश त्याच्यामध्ये असला पाहिजे. हे सांगितलेलं आहे. हे त्याच्या पाठीमागचं खरं विज्ञान. सप्तशती जप म्हणजे काय करतात की सप्त म्हणजे 7 आणि शत म्हणजे 100, असे 700 म्हणजे 100 जप 700 वेळा करतात आणि सप्तशती जप होतो. ही नवचंडीची कथा व्यास ऋषींनी जे मार्कंडेय पुराण रचलेलं आहे, त्या मार्कंडेय पुराणामध्ये 81 ते 93 या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. मग ह्याचा सप्तशती जपचा पूर्ण एकत्रित पाठ करून त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत. ते 700 श्लोक, कवच, अर्गला आणि किलक
हे 3 स्तोत्र आहेत आणि त्यानंतर 3 रहस्य आहेत. त्या सर्वांचं एकत्रित पाठ करून सप्तशतीचा पाठ करतात आणि ह्याला वाचात्मक नवचंडी म्हणतात. म्हणजे वाचनेच्या माध्यमातून केलेली ही नवचंडी झाली. असे 10 पाठ आणि 2 हवन करतानाचे पाठ, असे टोटल पूर्णपणे 12 पाठ करतात. आणि याच्यामध्ये असतं म्हणजे महत्व काय असतं की 1008 वेळा देवीचं नामस्मरण करून हा यज्ञाचा आरंभ केला जातो. हा यज्ञाचा आरंभ कसा करतात तर अगोदर नवचंडी करतानाच्या विषयामध्ये पंचगव्य प्राशन केलं जातं. पंचगव्य प्राशनाचा उद्देश काय आहे की कोणतंही कार्य करताना आपलं शरीर शुद्ध असावं, मन शुद्ध असावं, ही ताकद फक्त पंचगव्यामध्ये आहे. पंचगव्य प्राशन करून पहिला विधी याच्यातला केला जातो. दुसऱ्या विधीमध्ये संकल्प घेतला जातो. संकल्प म्हणजे काय तर आपण ही सप्तशती कशासाठी करतो, नवचंडी का करत आहोत. जर आपण एखादं कार्य करत आहोत आणि त्या कार्याचा उद्देशच आपल्याला माहित नाही तर कार्य करून काय फायदा आहे. म्हणून त्या कार्याचा संकल्प हा दुसऱ्या नंबरला आपण म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर घेत असतो. तिसऱ्या क्रमांकावर गणेश पूजन असतं. गणेश पूजन का, आपल्याकडे गणपतीची पण एक वेगळी प्रथा आहे. आपण दरवर्षी गणपतीची स्थापना करतो, 11 दिवसानंतर विसर्जन करतो आणि काय म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मग गणपतीचं विसर्जन करतो. मग आपण दिवाळीमध्ये जे लक्ष्मीचं गणपतीचं पूजन करतो, मग त्यावेळेस गणपती परत कुठं येतात, याच्या मागचे विज्ञान आपल्याला माहित नाही. याच्या मागची कथा अशी आहे की जेव्हा गणपतीचा जन्म झाला, पार्वतीने जेव्हा गणपती जे तयार केला त्यावेळेस गणपती समोर फक्त पार्वती होती. ते फक्त त्याच्या आईला ओळखत होता. नंतर आईनं वडिलांची म्हणजे शंकराची ओळख करून दिली. मग गणपतीने प्रश्न केला की मला कोणता भाऊ आहे का, तर तेव्हा त्याला सांगितलं होतं की भाऊ आहे, पण गणपतीचा भाऊ म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेय हे दक्षिणेकडे राक्षसांसोबत लढायला आले होते. गणपतीचा जन्म म्हणजे कुठला तर उत्तरेकडचा. उत्तर म्हणजे कुठं, हिमालय पर्वत. आणि दक्षिणेकडे गणपती आला म्हणजे आपल्या भागात खाली आला गणपती. आणि त्यामुळं गणपती इकडे येतोय म्हणून लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गणपतीचं आगमन व्हावं म्हणून मूर्तिका स्वरूपामध्ये गणपतीचं पूजन केलं होतं. आणि ज्यावेळेस कार्तिकेयला भेटून 11 दिवसांनी गणपती परत गेले तेव्हा ते समुद्राच्या दिशेने निघून गेले म्हणून विसर्जन करावं असं मानण्यात येतं. पण गणपती आपल्यातच असतात. जसं आपण हनुमानांना कायम चिरंजीवी म्हणतो, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये हनुमान उपस्थितच असतात. चांगल्या गोष्टीमध्ये मारुती राय हे प्रत्येक ठिकाणी त्यांचं अस्तित्व दाखवतच असतात. अगदी जेव्हा अर्जुनाचं कर्णाचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये देखील ते होतेच. रामासोबत सुद्धा होते, कृष्णासोबत सुद्धा होते. म्हणजे दोन्ही युगामध्ये हनुमान होते. कारण हनुमानांची भक्तीच एवढी थोर होती, त्या भक्ती पुढे देव देखील छोटा होऊन जातो. कारण देवाला फक्त भक्ती पाहिजे असते, कारण बाकीच्या कोणत्या गोष्टी नको असतात. आणि त्या भक्ती पुढे देव देखील झुकतो. कारण जर आता असे अजून बरेच लोक असे समजतात की समाजामध्ये आपण वावरताना हा खालच्या जातीचा आहे, हा नीच जातीचा आहे, हा उच्च जातीचा आहे. देवपूजा करण्याचा किंवा मग देवाला मानण्याचा, देवदर्शन करण्याचा कोणत्या खालच्या जातीच्या लोकांना अधिकार नाही. तसा विचार केला तर मग श्रीरामांनी शबरीची उष्टी बोर खाल्ली होती. शबरी कोण होती, एक भिन्न जातीची स्त्री होती. मग तिची रामाची भेट कशी झाली तर जेव्हा शबरीचा विवाह ठरला होता, ती मेंढपाळाची मुलगी होती आणि त्यांच्यामध्ये लग्न ठरल्यानंतर 100, 500 असे मेंढ्या कापायच्या लग्नाच्या अगोदर, असं त्यांच्यात प्रथा होती. शबरीला ते पटलं नाही म्हणून शबरीने घराचा त्याग करून घर सोडून निघून गेली. रस्त्यामध्ये तिला ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमामध्ये तिने पाहिलं की नदीवर जाऊन ऋषी स्नान करतात आणि स्नान करून आल्यानंतर त्यांची वस्त्र धुतात. शबरीने हे पाहिलं लपून आणि शबरीने त्यांची वस्त्र ते स्नान करायला गेल्यानंतर स्वतः धुवून वाळू घालत होते. हे तिचं नित्यक्रमाने अनेक वर्ष चाललं. त्यावेळेस ते ऋषी प्रसन्न झाले आणि ते म्हणले निश्चित तुझ्या या सेवेला बघून एकदा परमेश्वर स्वतः तुला भेटायला येईल. आणि शबरी रामाची वाट बघत राहिली आणि राम तिला येऊन भेटले. राम जरी भेटले असते रामाला भेटावंच लागलं असतं, कारण शबरीची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती. राम भेटले, तिची बोरं खाल्ले आणि त्यानंतरच शबरी तिला मोक्ष प्राप्त झाला. म्हणजे देवाने देखील इथं कोणता भेदभाव केला नाही.
पण आपण माणूस म्हणून या गोष्टीला लाजीरवाणी ठरवतो आणि आपण भेदभाव करतो. देवाने तिची गोष्टी बोलत खाल्ली आणि शबरीला भेटल्याशिवाय देव गेलेच नाही. राम नसते तरी रामाला जन्म घ्यावा लागला असता शबरीला भेटण्यासाठी. एवढी ताकद शबरीमध्ये होती, कारण भक्तीच तेवढी श्रेष्ठ होती तिची. आणि एकदा का भक्तीमध्ये माणूस गेला की त्याला बाकीच्या कोणत्या गोष्टीचं काही देणं घेणं नसतं, कारण ती एक समाधी अवस्था असते. आणि समाधी अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आहेत ज्ञानेश्वर पुरुष, पण आपण सर्व त्यांना माऊली म्हणतो. माऊली का म्हणतो? कारण त्यांच्या जवळचा जो प्रेमळ सहवास आहे तो आईसारखाच आहे, म्हणून आपण त्यांना माऊली म्हणतो. त्यांनी घेतलेली एकमेव संजीवन समाधी. जेव्हा आपण ह्या आपल्या गोष्टींचा विचार करतो, आपल्या धर्माचा विचार करतो, त्यावेळेस स्त्रीचंच महत्व जास्त सांगितलेलं आहे. रामायणामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं, परंतु सीता त्याला मानायला तयार नव्हती रावणाला, आणि तिच्या संमतीविना रावण देखील तिला स्पर्श करत नव्हता. त्यावेळेस रावण एवढा श्रेष्ठ असून देखील तो हतबल झाला, रडू लागला. आता शेवटी रावणाची दया त्याच्या पत्नीला आली आणि तिनं जरी नव्हतं तिला पटलं मंदोदरीला, तरी देखील मंदोदरी देखील खूप सुंदर स्त्री होती. तिच्या नावातच आहे मंद उदरी, म्हणजे जिचं पोट हे पूर्णपणे जसं आपण आताच्या भाषेत स्लिम म्हणतो तशा प्रकारे असलेली मंद उदरी म्हणजे मंदोदरी. पण तरी देखील रावणाचा जी वासना होती त्या वासनेला बळी ठरला तो, आणि ती त्याच्यासाठी घातक ठरली. अहंकार आणि वासना. जेव्हा रावण सीतेला परेशान झाला तेव्हा मंदोदरी म्हणाली त्याला की तू एक काम कर, तू रामाचं रूप घेऊन जा म्हणून, कारण रावणाला रूप बदलण्यामध्ये रावण देखील खूप श्रेष्ठ होता, त्याच्याकडे ती विद्या प्राप्त होती. मग मंदोदरी म्हणाली की तू काय कर, सीता तुला जर मानत नसेल तर तू रामाचं रूप घेऊन जा, म्हणजे सीता तुला मानत. मग त्यावेळेस तर रावण ढसाढसा रडू लागला. का रडू लागला? तर रावण म्हणाला की मी रामाचं रूप घेऊन पण पाहिलं, पण रामाचं रूप घेतल्यानंतर तू सोडलीस तर मला सर्वांमध्ये बहीण नाहीच दिसेल. म्हणजे एवढं श्रेष्ठ रामाचा अवतार होता. राम जन्म काय घेतला त्यानं? ज्या गोष्टी रामाने जन्म घेतला, कृष्णाने जन्म काय घेतला? तर रामाने जन्म काय घेतला? ज्या गोष्टी त्याला राम जन्मात पूर्ण करता आल्या नाही त्या गोष्टी त्याने कृष्णाच्या रूपात घेऊन पूर्ण केल्या, म्हणून कृष्ण जन्म घेतला. रामाने जन्म घेतला पण कृष्णाला जन्म घ्यावा लागला. रामाचे शत्रू बाहेरचे होते, कृष्णाला घरातच शत्रू होते. अनेक नाव त्याला छळ, कपटी किंवा रणछोडदास म्हणून बोलतात. रणछोडदास म्हणजे काय की जेव्हा जरासंधासोबत युद्ध चालू होतं त्याच्या अगोदरच युद्ध होणार आहे म्हणून कृष्णानं त्याची नगरी सोडून पळून गेला होता, म्हणून त्याला रणछोडदास म्हणतात. त्याच्या पाठीमागचं कारण वेगळंच होतं, पण आपण ते समजून नाही घेतला, भित्रा देव म्हणून आपण ग्रहित धरलं. पण रामाचं जे कार्य होतं मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून काय की ज्या वेळेस तो धनुष्य त्यानं तोडला आणि त्याला सांगितले की तू आता सीतेसोबत विवाह कर, त्याच्या गुरूंनी सांगितलं, पण रामाने नकार दिला. राम म्हणला की मी नाही सीतेसोबत विवाह करू शकत, कारण माझ्या आई वडिलांची परवानगीच घेतली नाही. तेव्हा ते ऋषी म्हणाले त्यांना, त्याचे गुरु, की तू नाही परवानगी घेतलीस तरी काय हरकत आहे, तुमच्या ह्याच्यात तुमच्या घराण्यात अनेक लग्न करण्याची परंपरा आहे, तुझ्या वडिलांनी देखील 3 लग्न केले, त्याच्यामुळे तू आता हे लग्न कर आणि नंतर जाऊन वडिलांच्या मनाला त्यांची जी मुलगी सांगते तिच्यासोबत लग्न कर. तर रामाच्या डोक्यात काय विचार आला? राम म्हणला मी असं करू शकत नाही, कारण ज्यावेळेस माझ्या आईसोबत वडिलांचं लग्न झालं त्यावेळेस आई आनंदी असत, आणि ज्यावेळेस दुसरी अजून एक आई आली त्यावेळेस कुठेतरी माझ्या पहिल्या आईच्या मनामध्ये दुःख आलं असेल, आणि ज्यावेळेस तिसरी आई आली त्यावेळेस माझ्या दोन्ही आईच्या मनामध्ये अजून कुठेतरी दुःख आलं असेल. तर हे दुःख येऊ द्यायचं नाहीये, म्हणून ही परंपरा माझ्यापासूनच मी थांबवतो. म्हणून रामानं एक प्रतिव्रता म्हणून रामाला समजलं जातं, आणि रामाने एकच विवाह केला. आणि त्याच गोष्टीला अनुसरून लक्ष्मणाने देखील अशी प्रतिज्ञा केली की जर तू एवढा श्रेष्ठ असेल तर मी सुद्धा कायम तुझ्यासोबत सावलीसारखा आहे. त्यामुळे एक वेळेस राम होणं सोपं आहे, पण लक्ष्मण होणं खूप अवघड आहे. रामाला एकट्यालाच त्यांनी सांगितलं होतं वनवासाला, लक्ष्मणाला वनवास नव्हता.
तरी देखील घरी राहायचं सोडून लक्ष्मण रामासोबत